विकास कामाबद्दल विचारलं की गिरिजाराम नाना काय विकास केला. पत्रकार बांधव शहरात फिरत असतात. युतीच्या महापौर असताना विजयाचे आश्चर्य पैसा बाग आमच्या वाड्यात निर्माण केली. ती बाग अशी होती की शहरात किती जाणं लागले होते. आता तुम्ही ती बाग घेऊन बघायची गिरिजाराम नानाला हाणलं त्यांनी कशी अवस्था केली. त्यांच्याकडं 15 वर्षांना कसं होतं. मागच्या पंचवार्षिकला हाणलेली नगरसेविका होत्या. समिती 10 वर्ष नगरसेवक घरात तरी आमच्या वार्डात आमच्या वार्डाची वाट लावलेली आहे त्यांनी. मला 5 विकास काम गिरिजाराम नाना हालण्याचे दाखवायचे. हा पक्ष बदल जो आहे इथं विकास काम केले नाही म्हणून पळायची वेळ आलेली आहे. आणि हालणाऱ्यांना आता जरी त्या पक्षात गेले तरी मनाने विधानसभेलाच गेलेले होते ते. मी जरी सामान्य शिवसैनिक असले तरी प्रत्येकाशी माझे सलोख्याचे संबंध आहेत. विधानसभेला त्यांनी काय केलं कसं केलं सगळं माहिती आहे. घोडा मैदान समोर आहे. गिरिजाराम नारायण हालर कोणत्याही पक्षात जरी गेले असतात, आज भाजप एवढा बलाढ्य पक्ष झाला असं आम्ही ऐकतोय, त्या पक्षात जरी गेले असतात तर इथल्या जनतेने त्यांना लोळवलं असतं निवडणुकीत. शिंदे सेनेत गेल्यामुळं मी म्हणतो शिंदे सेनेतले आमचे असं ऐकतो की त्याच्यापेक्षा मोठा पक्ष भाजप झालेला आहे. महाशक्ती आपण त्याला म्हणतो तुम्ही पत्रकार बांधवाच्या माध्यमातून. तिथे जरी गेले असते ते दापत्य तरी ज्योतिनगर वासियांनी त्यांना लोळवलं असतं. प्रयत्न केले. हो, भाजपलाच प्रयत्न केलेले. माझ्याकडे तारीख वार सगळं माझ्याकडे आहे. भाजपने त्याला थारा दिला नाही की भाजप अशा लोकांना घेत नसते. भाजप रेसमध्ये पळणारा घोडाला डाव लावत असते. पक्ष बदल केला तर लोक मतदान करतील का? पहिले तरी थोडंफार मतदान बरं घेतलं असतं त्यांनी, आमच्या पक्षाने तिकीट दिलं असतं तर. आता ते काहीच विषय नाही. मतदारांना काय आव्हान करणार? मतदारांना हेच आवाहन करणार की काम करणारा विकासक काम करणारा चेहरा निवडावा. आपण 10-15 वर्ष हालनूर परिवाराचं सगळं भोगलं. आता त्यांचा विकास आपण डोळ्यासमोर आहेत. आता आमच्या पक्षातून गेले म्हणून आम्ही असं काही म्हणत नाही, पण तिथे डोळ्यासमोर आहेत. रस्ते कसे होते, आमची बाजूलाच वाचनालय आहेत, त्याच्या कचड्याला ग्रील लावलेली. ग्रील लोक चोरून घेऊन त्याचे ग्रील लावू शकत नाही. नगरसेवक स्थानिक कामं करू शकत नाही तर मग नगरसेवक काय कामाचं? फक्त आपलं मंदिर ते महानगरपालिके वगैरे आपली दुकान लावलेली आहे, त्याच्यावर आपलं घर चालवणं. पण आता त्यांनी पक्ष बदल केलाय. तशी सामान्य शिवसैनिकांमध्ये काय भावना आहे? किती जण गेले? आनंद. आता आम्ही एका कार्यक्रमाला होतो विश्रुभानला, त्यांची हांडोरवणीची गाडी गेली. त्या गाडीत कोण कोण बसलेलं होतं? ते पदाधिकारी होते का काय असं सगळं मला. आम्ही वाटत ग्राउंड लेवलला काम करणारे माणसं. गिरिजाराम नारायण हालडवरचं जसं बापू निकडवर हे तिवारी निकडवरती कधी काळी राहिलेलं आहे, सगळं पाळीमुळे मला माहित आहे किती खोलवर आहे. युती असताना भागलं. मागच्या वेळेसच आमच्या त्या होत्या आमच्या क्षत्रिय मॅडम, त्यांनी राजीनामा म्हणजे त्यांनी विड्रॉल घेतलं नसतं, ते अपक्षात असतं ते निवडून आले असते. एवढं यांचं लौकिक आहे. आता तर खूप चांगलं झालं. पक्षात असताना आमचं काही बंधन होतं माझ्यावर, आता तर गेले. आता सगळं बाहेर काढत आपल्याला. संघटनेला असे कितीही हालवर गेले तरी फरक पडत नाही. संघटना हालनूरला आलेलं आहे. दिनेश जीवनकिशोर तिवारी शिवसैनिक.